महापालिका निवडणुकीसाठी मोदी शहांच्या महत्त्वाच्या प्रचार सभा होणार आहेत। 7 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये येत आहेत। 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा सभा घेणार आहेत। तर आता मोदी शहांच्या सभा सुद्धा महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने होत आहेत। 7 तारखेला गृहमंत्री अमित शहांची सभा मुंबईमध्ये, तर 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत। आणि याच विषयी अधिक सांगतात प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्यासोबत आहे। संदीप, अगदी गुरुप्रसाद, 15 तारखेला मतदान होणार आहे, 16 तारखेला मतमोजणी होणार आहे। संपूर्ण महापालिका निवडणुकांची राज्यभरात आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 7 जानेवारीला मुंबईमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर सभा घेणार आहेत आणि 12 तारखेला सरसंघचालक मोहन भागवत हे पदयात्रा काढू शकतात किंवा त्यांच्या व्यक्तिगत गाठीभेटी असा त्यांचा दौरा असणार आहे 12 जानेवारीचा। एकंदरीतच पाहायला गेलं तर आज पहिला दिवस आहे खरं तर अर्ज भरण्याचा आणि एकीकडे जागा वाटप अजून निश्चित झालेलं नाही, महायुती देखील अजून घोषित झालेली नाही प्रामुख्यानं पाहायला गेलं तर अधिकृतपणे, आणि दुसरीकडे केंद्रीय नेतृत्वानं मात्र तारखा ठरवलेल्या आहेत आणि त्या जाहीर मात्र अजून अधिकृतपणे करण्यात आलेल्या नाहीत। मात्र 7 तारखेला मुलुंड आणि आणखी एका म्हणजे 2 सभा कदाचित अमित शहा यांच्या होऊ शकतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मात्र 11 तारखेला एकच मुंबईमध्ये सभा होईल अशी सूत्रांची माहिती आहे। आणि 12 तारखेला मोहन भागवत येऊन गाठीभेटीचे जुने भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा संघाचे जे पदाधिकारी असतील त्यांची भेट घेतील। तर प्रामुख्याने हेच आहे की नरेंद्र मोदी मुंबईच्या महापालिकेच्या मैदानात उतरणार की नाही याबद्दल साशंकता होती खरं तर, मात्र अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तारीख ठरलेली आहे। वेळ कदाचित संध्याकाळचीच असू शकते, मात्र 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये जाहीर सभा घेणार आहेत, तर 7 तारखेला अमित शहा 2 सभा मुंबईमध्ये घेणार आहेत। अगदी संदीप, आपण म्हणताय त्याप्रमाणे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सभा घेतील की नाही याबाबतची साशंकता होती, मात्र आता स्पष्ट झालेलं आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक ही अर्थातच हाय व्होल्टेज होणार आहे, कारण पंतप्रधान असतील किंवा गृहमंत्री असतील यांच्याही सभा मुंबई महापालिकेसाठी होतात। संदीप, अगदी बरोबर आहे। ज्यावेळेला महायुतीचा म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल लागला त्यानंतरच राज्यातल्या भाजप नेतृत्वाकडून खरं तर याची जी तयारी आहे ती सुरू केली जात होती, वरिष्ठ पातळीवर संपर्क साधले जात होते आणि दिल्लीमधून अखेर या तारखा ज्या आहेत त्या निश्चित झाल्याचं आपल्याला सूत्रांकडून समजतं आहे। आणि महायुतीला जे काही यश मिळालं किंवा प्रामुख्यानं भाजपला जे यश मिळालं त्यानंतर सगळ्याच नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा महाराष्ट्र भाजपचं अभिनंदन केलेलं होतं। विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रानं ही सगळी निवडणूक आणि भाजपला मोठं यश मिळवून दिलं। त्यातच पंतप्रधान मोदींनी मराठीतून ट्विट करून शुभेच्छा देत सगळ्या महाराष्ट्र भाजपचं खरं तर अभिनंदन केलं होतं। त्यामुळेच मुंबई महापालिका आता काबीज करण्यासाठी भाजप सज्ज झाले असं म्हणता येईल आणि तगडे नेते जे 2 मोदी शहा यांची जी जोडी आहे त्या जोडीची जाहीर सभा जी आहे ती पुन्हा एकदा आता मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे। अगदी, त्यामुळे आता मोदी शहा यांच्या सभा सुद्धा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा मुंबईमध्ये सभा घेणार आहेत। त्यामुळे स्वाभाविक आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक ही अपेक्षेप्रमाणे हाय व्होल्टेज ठरणार आहे। भाजपकडनं मोदी आणि शहा यांच्याही सभांचं आयोजन झालेलं आहे। सूत्रांच्या हवालानं ही माहिती येते। धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी आणि विश्लेषणासाठी।